ते शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नाशिक रोड माल धक्का येथे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांवर राजकारणामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तत्कालीन मंत्री बच्चू कडू यांचे निर्देश असतानाही या संघटनेला काम मिळू दिलं जात नसल्यानं प्रहार कामगार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर कामगार उपायुक्तांच्या कार्यालयासमोरच आज 24 जुलैला दुपारच्या सुमारास स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु सातपूर पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून सोनकांबळे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळलाय. सदर आत्मदहन करण्याची वेळ ही कामगार उपायुक्त विकास माळी, सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे, भारत निकम यांच्यामुळे आली असल्यानं तेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना सोनकांबळे यांनी दिली आहे. दरम्यान आम्ही कोणाचाही अडवणूक केलेली नाही असे पठारे यांनी म्हटलंय. सोनकांबळे यांनी दिलेल्या पत्रकारातील माहिती अशी की प्रहार कामगार संघटना संस्थापक बच्चू कडू कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांची मंत्रालयात बैठक झाली. कामगार नेते नरेंद्र पाटील व कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. रामबाबा पठारे यांनी प्रहार संघटनेला 2 बॉक्सचे काम व 60 नोंदणी फॉर्म देण्याचं मान्य केलं होतं. मात्र मंत्र्यांचे आदेशपत्र मिळून 5 वर्ष होऊनही प्रहार संघटनेच्या सदस्यांना कामगार उपायुक्तांनी न्याय दिला नाही. उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेची बाजू मांडून उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे प्रहार संघटनेच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन करूनही आम्हाला खोटी आश्वासने देण्यात आली. सदर कामाचं नियोजन कामगार उपायुक्तांनी करून दिलं नाही. यामुळेच आज 24 जुलैला सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेस विकास माळी, सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार, रामबाबा पठारे, भारत निकम, अनिल आहिरे, राजू मोकळ, दीपक वाघ, प्रभाकर रोकडे, महेंद्र आहिरे, सुभाष आहिरे, सम्राट गायकवाड, लखन गवडी, रवी जगताप हे जबाबदार आहे असे प्रहार संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सांगितलंय. प्रमोद सोनकांबळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मंत्री ज्या वेळेस बच्चू भाऊ कडू होते ना, तर त्यावेळेस या लोकांनी मला काम दिलं नाही. मला 2 बॉक्सचं काम मिळालं होतं. त्याचप्रमाणे मला 60 नोंदणी फॉर्म असं मिळालं होतं. परंतु हे इथले जे कामगार उपायुक्त साहेब हे पूर्ण रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन माल धक्का या लोकांना पुरेपूर मदत करतात, नेहमी मदत करतात. हे लोक आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करत नाही. वारंवार आम्ही त्यांना अनेक निवेदनं दिले, त्यांना मिटिंगा लावायला सांगितलं, परंतु ते ऐकायला तयार नाही. पूर्ण त्यांनाच मदत करतात हे लोक. त्याच्यामुळं मी माझं आत्मदहन करतोय, मी माझं जीवन संपवतोय, कारण मी कंटाळलेलो आहे. आता या लोकांनी मला खूप त्रास दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांवरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली. आज कळवण येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. क्रांतीवीर छावा संघटनेनं आंदोलनाला सहभाग देऊन पाठिंबा दिलाय. प्रहार शक्ती पक्ष तालुका प्रमुख सुभाष पगार, दीपक आहे, छावा संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप पगार, सागर पगार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ, सुनील पगार, कांदा उत्पादक शेतकरी संघटना विलास रोंदळ, शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष बालासाहेब शेवाळे, रामा पाटील, समाधान देवरे, विकी देवरे, राजू धनाईत, अभिमन पगार, अशोक निकम, संजय निकम, ज्ञानदेव पवार, नाना बागुल, विलास पवार, दत्तू बोसे, माधव निर्भवने, बाबू पवार, प्रकाश शेवाळे, बंडू पगार. यासाठी आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे, यासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि आज कळवण तालुक्यात जो रास्ता रोको होत आहे, यासाठी कळवण तालुक्याच्या छावाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जात आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी आहे, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट तर काही ठिकाणी पेरणीला जमत नाहीये. अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना
महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत ते विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता, शेतकऱ्यांची बाजू न मांडता तिथे पत्त्यांचे डाव खेळतात आणि त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी जेव्हा छावाचे संघटनेचे जेव्हा प्रतिनिधी निषेध करण्यासाठी त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडे जातात आणि सांगतात की यांना पदावरून काढा, तर ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही हरामखोर पदाधिकारी आहेत ते त्यांना मारहाण करतात। सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना, ज्या नेत्याला, शेतकऱ्यांच्या नेत्याला जी मारहाण झाली त्याचा आज तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि अशा या हरामखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल करावेत व त्यांना जेलमध्ये टाकावं। दुसरी गोष्ट अशी आहे की गेल्या दोन 3 वर्षापासून ठिबकचं अनुदान असेल, कांद्याची जी परिस्थिती असेल, कांदा चाळीमध्ये सरतोय, ठिबकला अनुदान भेटत नाही, टोमॅटोला भाव नाही, कोबीला भाव नाही, अशा अनेक संकटातून शेतकरी सापडलेला असताना या कृषी राज्य सरकारला काही देणं घेणं नाही। ते त्यांच्या आपल्या मस्तवाल गुरमीमध्ये आहेत। कोण म्हणतं शेतकरी भिकारी आहे, कोण म्हणतं शेतकऱ्यांवर आम्ही उपकार करतो, कोण म्हणतं आम्ही शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली। अरे हो, पण आमच्या घामाचं, आमच्या कष्टाचं मोल आम्हाला कधी देणार? त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी बांधव एकत्र कडू यांनी महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे आणि ते आज आंदोलन आपण कळवणमध्ये करतो आहोत। तर बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर असा पाठिंबा देत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं शहर म्हणतो, आपण सुद्धा सगळे म्हणतो, आपल्याला उत्पादन खर्च हा 22 ते 23 रुपये येत असतो, म्हणजे कमीत कमी 25 रुपये आपल्याला उत्पादन खर्च आहे आणि नाफेड आज 14 आणि 15 रुपयाने खरेदी करायला भाग पाडत आहे। म्हणजे सरकारला नेमकं समजत नाही का आपल्याला संपवण्याच्या मागे हे लागलेलं आहे। जर उत्पादन खर्च 25 रुपये आहे आणि हे 14 आणि 15 रुपये नाफेडने खरेदी करायला लावत आहे। आमचं असं मत आहे, बच्चू भाऊंनी हे जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा आमचा पाठिंबा आहेच, परंतु कांद्याचं सुद्धा इतकं वाईट परिस्थिती झालेली आहे। आज 40% निर्यात घटलेली आहे। चीन कडू संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांनी जो शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी कामगार, वंचित, दिव्यांग व गोरगरीब जनतेसाठी जो लढा उभा केला आहे, आज संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात रास्ता रोको जो केलेला आहे तो शेतकऱ्यांसाठी। मित्रांनो, या विधानसभेला या फसव्या सरकारने अशी घोषणा केली, आम्हाला जर विधान परिषदेमध्ये पाठवलं तर पहिली मागणी शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जमुक्ती करू। आज किती दिवस झाले आपला शेतकरी मतदान करून मोकळा होतो, पण विचार करतो का? यासाठी आदरणीय बच्चू भाऊ कडू यांचं जे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज कळवण तालुक्यात जो रास्ता रोको होत आहे यासाठी कळवण तालुक्याच्या छावाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला जात आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाऊस कमी आहे, काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट तर काही ठिकाणी पेरणीला जमत नाहीये। अशा संकटात शेतकरी सापडलेला असताना महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत ते विधान भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता, शेतकऱ्यांची बाजू न मांडता तिथे पत्त्यांचे डाव खेळतात आणि त्याचा निषेध करण्यासाठी शेतकरी जेव्हा छावाचे संघटनेचे जेव्हा प्रतिनिधी निषेध करण्यासाठी त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या लोकांकडे जातात आणि सांगतात की यांना पदावरून काढा, तर ते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जे काही हरामखोर पदाधिकारी आहेत ते त्यांना मारहाण करतात। सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांना, ज्या नेत्याला, शेतकऱ्यांच्या नेत्याला जी मारहाण झाली त्याचा आज तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो आणि अशा या हरामखोरांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करावी, गुन्हे दाखल। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया
आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी मिती ग्रुप मुंबईतर्फे संस्कृती वैभवच्या सहकार्यानं खास श्रावण महोत्सव 2025 आयोजित करण्यात येत आहे. गेली 10 वर्ष मिती ग्रुप मुंबई यांच्यातर्फे श्रावण महोत्सव ही भव्य पाककला स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित केली जाते. स्पर्धेचं हे 11वं वर्ष आहे. त्यानिमित्तानं 11 ठिकाणी ही पाककला स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेची नाशिकमधील प्राथमिक फेरी 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता प्रसाद मंगल कार्यालय, पूर्णवाद नगर, आकाशवाणी केंद्राजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे पार पडणार आहे. ही स्पर्धा नाशिकमधील हौशी आणि कौशल्यवान गृहिणींना, फूड क्रिएटर्सना आणि नवख्या शेफ्सना एक मोठं व्यासपीठ देणार आहे. या पाककला स्पर्धेचा विषय आहे ब्रेकफास्टचा पदार्थ. त्यामुळे सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आपल्या हातचं अस्सल चवदार काही खास सादर करण्याची ही एक अनोखी संधी आहे, अशी माहिती अध्यक्ष नंदन दीक्षित यांनी दिली. स्पर्धेतील सहभागींनी पदार्थ घरी तयार करून आणायचा असून त्यांची मांडणी स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे पदार्थ पूर्णतः शाकाहारी असावा. सुग्रास चव, कल्पक मांडणी आणि पौष्टिकतेचा विचार करून परीक्षक विजेत्यांची निवड करतील. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच उपस्थितांनाही भरपूर बक्षिसांची लयलूट असणार आहे. या प्राथमिक फेरीतून 5 स्पर्धकांची निवड होईल. मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी येण्या जाण्याची सोय संस्थेच्या वतीनं करण्यात येईल. महाअंतिम फेरीतील पहिल्या 2 विजेत्यांना मिळणार आहे थेट दुबई किंवा बँकॉक पट्टया टूर. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे, मात्र नाव नोंदवणं अत्यावश्यक आहे. नाव नोंदणीसाठी 99 30 11 57 59 या क्रमांकावर संपर्क साधावा. नाशिकमधील ही प्राथमिक फेरी संस्कृती वैभव या संस्थेच्या सहकार्यानं होत आहे. संस्कृती वैभव ही संस्था नाशिककरांना सुपरिचित आहे. सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण करून सातत्यानं रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रमाची मेजवानी देणारी संस्था म्हणून संस्कृती वैभव ओळखली जाते. या उपक्रमामुळे खवय्यांसाठी, पाककला प्रेमींसाठी आणि स्वतःच्या हातगुणांना एक वेगळं व्यासपीठ मिळवण्यासाठी स्पर्धा म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. म्हणूनच वेळ न घालवता आजच नाव नोंदवा आणि आपल्या हाताच्या चविष्ट पदार्थांना देशाच्या पलीकडे नेण्याची तयारी सुरू करा, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाप्रसंगी आले असताना धुळे शहरातील पंचतारांकित असलेल्या हॉटेल टॉपलाईन येथे मुक्कामाला आत होते. आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळणारे कृषी मंत्री असून वारंवार शेतकरी विरोधात भूमिका घेणारे, महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात टीका करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जोरदार निषेध करून चले जाओ माणिक कोकाटे चले जाओ, महाराष्ट्र राज्याच्या पवित्र विधिमंडळात मंदिरात जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकलपट्टी करा, अशी जोरदार घोषणा देत शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत कृषी मंत्र्यांचा धुळे जिल्हा दौऱ्याला प्रचंड विरोध केलाय. धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसताना, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असताना, तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खासगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषी मंत्र्यांना वेळ मिळतो, अशी भूमिका मांडत शिवसेनेच्या वतीनं हॉटेल टॉपलाईन येथे कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करत सुमारे 2 तासभर शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांना हॉटेल टॉपलाईन बाहेर पडूच दिले नाही. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज भारसकर, सागर निकम, पिंटू ठाकूर, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, वैभव पाटील, केतन भामरे, गुलाब देवरे, मनोज पाटील कुंडाणे, अमोल पाटील, विजय चौधरी, शांताराम माळी, ईश्वर मराठे, सावता माळी, महादेव उपस्थित होते. आत्ताचा हा विरोध जर या महायुती सरकारमधल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी जर बघत असतील
तर त्यांना या ठिकाणी एकच सांगणं आहे की अजित पवार या महाराष्ट्राला उपदेशाचे डोस पाजत असतात. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या विषयी बेताल वक्तव्य या कृषी मंत्र्यांनी वारंवार केलेली आहेत. ऑनलाईन रमी विधिमंडळासारख्या पवित्र मंदिरामध्ये तो ऑनलाईन रमी खेळतो. अशा मंत्र्याला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये किती दिवस अभय देणार आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि अजितदादांना आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की अजितदादा, तुम्ही जर या महाराष्ट्राचे खरंच भूषणाव व्यक्तिमत्व जर असाल तर अशा मंत्र्याच्या ढुंगणावरती तुम्ही लात मारा आणि याच्या मंत्रिमंडळावर हकालपट्टी या ठिकाणी करा. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्नोत्तराच्या तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता. ऑनलाईन रमी खेळण्याचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला. उद्या उठून महाविद्यालय शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात, तर तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचा का, असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते. पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे. आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो. या माणिकराव कोकाटेंनी केलं हे, त्यांनी ते कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती. त्यांनी जुगार खेळला आणि हा निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार खेळला जातो. या माणिकराव कोकाटेवर BNS कायदा 289 प्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, त्यांना अटक व्हायला पाहिजे होती. सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो, जुगार खेळतो, त्याला अटक केली जाते, त्याला 289 प्रमाणे कारवाई केली जाते. यांच्या सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते रामसिंग भाऊ बावरी यांच्या विरुद्ध कंत्राटी महिला डॉक्टर नाहिल खतीब माध्यमातून बदनामी करण्याचा घाणेरडा डाव उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. घटना नाशिकमध्ये घडली. एक वृद्ध व्यक्तीला गंभीर अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून बावरी यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिका बोलावली. मानवतेच्या नात्यानं मदतीचा हात पुढे केला, परंतु त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. डॉक्टर नाहिल खतीब नावाच्या कंत्राटी महिला डॉक्टरनं रुग्णवाहिकेतील सेवेला हरताळ फासले. ती डॉक्टर म्हणाली, मैं क्या संपूर्ण द्वारका फिरू का, असा उद्धट सवाल करत तिनं वृद्ध रुग्णाला रुग्णवाहिकेतून उतरवलं. बावरी यांनी यावर माणुसकीने वागा असे सांगताच सदर डॉक्टरनं शिवीगाळ धक्काबुक्की केली आणि पोलिसात खोट्या तक्रारीची धमकी देण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे उपस्थित लोकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सदर महिलेविरोधात यापूर्वीही रुग्ण आणि सहकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहे. तिच्या वागणुकीमध्ये उद्धटपणा, मानसिक अस्थैर्य आणि रागीटपणा असल्याच्या बातम्या समोर आल्या. 2 लग्न, वैयक्तिक जीवनातील अस्थिरता आणि कडू अनुभवाच्या मालिकेमुळे तिच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. त्या महिलेला पाठिंबा देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेले लोक हे 16 ऑगस्टच्या दंगलीत सहभागी मुस्लिम आरोपी होते. तसेच 7 पीर दर्गा प्रकरणात पोलिसांवर दगडफेक करणारे म्हणून ओळखले जातात. या सर्व घडामोडीमुळे हा प्रकार बावरी यांच्यावर खोटे आरोप लावून अडकवण्याचे एक सुनियोजित षडयंत्र आहे असा आरोप करण्यात येत आहे. रामसिंग भाऊ बावरी यांनी तात्काळ सिव्हिल सर्जन यांना फोन करून दुसरी रुग्णवाहिका मागवली, परंतु तोपर्यंत 1 तासाची अमूल्य वेळ वाया गेली होती. जखमी वृद्धांच्या जीवाशी हा खेळ होता असंही उपस्थितांनी स्पष्ट केलं. यासोबत सदर कंत्राटी महिला नाहिल खतीब व चालक सागर कदम यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात BNS 352, 351, 2, 351, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच 2 धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर सुद्धा कारवाई करावी. यासाठी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे समर्थकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले. बावरी समर्थकांकडून संबंधित डॉक्टर विरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर हिंदुत्वाचा आवाज दाबण्यासाठी केलेले हे पद्धतशीर कटकारस्थान आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय.
यावेळी सकल हिंदू समाज व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल जो भी हुआ है बाबा राम सिंह बावरे के साथ, वो एक्चुअली गलत हुआ है. एक्चुअली उधर मैं सामने विटनेस थी, क्योंकि मैं रोज टिमलाई माता मंदिर जाती थी ना, उधर मैं खुद होके देखा कि वो औरत और वो जो ड्राइवर जो है दोनों भी बहुत ही बदतमीज कर रहे थे. मतलब रॉन्ग वर्ड्स लाइक गाली देना, ये सब कर रहे थे और हाथ ही नहीं लगा रहे थे पेशेंट को, और बहुत रफली बात कर रहे थे और बहुत रफली बिहेव कर रहे थे. और ऐसा वो जो बयान दिए, वो जो FIR फाइल की, ऐसा कुछ भी नहीं हुआ, क्योंकि हमारे सामने ही हुआ और सब जो नेबर से हम सब देख रहे थे, सामने थे. वो जो नहीं हुआ उसके बारे में वो कंप्लेंट की, एंड दिस इज वेरी वेरी रॉन्ग. और उसकी जो बिहेवियर है, ऐसा लगता है कि वो जानबूझ के जातिवादी के तरफ वो मोड़ना चाहती है, ताकि और झगड़ा बढ़े और तमाशा खड़ा हो जाए. और ये रॉन्ग, ये मी निषेध करते हैं. थँक्यू. घडला आणि याच्यातून नागरिकांमध्ये असा एक संदेश जाण्याची शक्यता आहे की एखादा रुग्ण जर रस्त्यावर जखमी होऊन पडला अपघातामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे, तर त्याला मदत करायची की नाही. कारण आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले नाशिक शहरात गेल्या 50 वर्षांपासून हिंदुत्वाची आणि सामाजिक सेवा करणारे रामसिंग बावरी यांनी ॲम्ब्युलन्सला फोन केला आणि त्या रुग्णाविषयी माहिती दिली. ॲम्ब्युलन्स आल्यानंतर त्या ॲम्ब्युलन्स बरोबर एक ज्या डॉक्टर बाई आल्या होत्या, त्यांनी रामसिंगजींशी अत्यंत उद्धटपणे भाषा तर केलीच, पण फोनवर जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा सुद्धा त्यांची भाषा बरोबर नव्हती. त्या आल्यानंतर त्यांनी त्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि हा बेवारस रुग्ण आहे म्हणून याला आम्हाला घेऊन जाता येणार नाही, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येणार नाही, या कारणाखाली त्या रुग्णाला खाली उतरवून दिला ॲम्ब्युलन्समधून. तर हा जो प्रकार घडला हा अत्यंत दुर्दैवी होता. त्याला रामसिंगजींनी ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही असं कसं काय करता, तो माणूस बेवारस असो किंवा कसं असो, तो माणूस आहे, तुम्ही माणुसकी धर्म विसरले का, असा प्रश्न विचारल्यावर त्या बाई आणि त्यांच्या बरोबर आलेले काही लोक हे चिडले आणि त्या या रुग्णवाहिकेची जी संघटना आहे त्याचा फायदा घेऊन आणि अन्य याला जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न करून हा सगळा दुर्दैवी प्रकार घडून पोलीस स्टेशनला जी तक्रार दाखल केलेली आहे ती खोटी तक्रार केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सकल हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो. तसंच याची सगळी पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि जो दोषी असेल त्याच्या विरुद्ध जी योग्य असेल ती कारवाई, कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही सगळे हिंदू बांधव करतो. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी 9:30 वाजता नाशिकमधील मेहर सिग्नल CBS येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, वंचित कष्टकरी, विधवा, मेंढपाळ, मच्छीमार व कामगार बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये पेन्शन मिळावी, कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं. प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी 7 दिवस आमरण उपोषण आणि 150 किलोमीटरची पायी यात्रा करून शासनाचे लक्ष वेधले होते. तरीही सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसल्यानं अखेर रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय. प्रहार नाशिक जिल्हाप्रमुख अनिल भंडागे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधत त्वरित राजीनामा देण्याची मागणी केली. शासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य व दिव्यांग जनतेवर अन्याय होत असून हे आंदोलन केवळ सुरुवात आहे. पुढील काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. यावेळी प्रहार जिल्हाप्रमुख अनिल भंडागे यांनी अधिक माहिती दिली आहे. आपण आंदोलन करतायत, रास्ता रोको केला, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले. खरं तर सातत्याने बच्चू कडू साहेब कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत आहे. त्यांनी 7 दिवस आमरण उपोषण केलं, 7 दिवस त्यांनी 150 किलोमीटर पायी यात्रा काढली. मात्र हे फडणवीस सरकार हे त्रिकूट ह्या मागण्यांना दाद देत नाहीये. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने रस्ता रोको केला आहे. सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे, जे खरं तर आपल्या नाशिकचेच आहे, यांना लाज वाटायला पाहिजे. सभागृहामध्ये हे रम्मी खेळतात.
इथं शेतकरी दरवेळी म्हणजे रोज 2 शेतकरी आत्महत्या करताय. मात्र या कृषी मंत्र्याला त्याच्याशी काही देणं घेणं पडलेलं नाही. आमची मागणी या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेने आजच्याच राजीनामा द्यावा, सरकारला आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, सातबारा शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा. फडणवीस साहेब इलेक्शन मध्ये निवडून यायच्या अगोदर 3 वेळा बोलले, मात्र आता ते त्यांचे जे शब्द विसरून गेलेले आहे. सातबारा कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही रस्ता रोको करतोय. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटाचा सामना करून जीवनाशी व डोळ्यांसमोर असलेल्या परिस्थितींशी ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही कष्ट घेत आहेत. चिखल तुळवीत विद्यार्थ्यांची शाळेला हजेरी लावत असल्याचा प्रकार लोणार तालुक्यातील भुमराळ येथे घडत आहे. भुमराळा येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयात येथे येण्यासाठी 2 किलोमीटरचा रोडची अतिशय दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थ्यांना चिखल तुळवत प्रवास करावा लागत आहे. यामध्ये त्यांचा वेळ तर जातोच, सोबतच शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रोडची जागृती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख, वय वर्ष 53, राहणार कोहमारा यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत कलम 4, 6, 12 व बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर शिक्षकानं वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीमध्ये शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने 18 जुलै रोजी डुंगीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास डोंगीपार पोलीस करीत असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे. समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास सुरू आहे. बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपाची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल्ल लोंढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितलं की हो, लोंढा माझ्याशी बोलत होता, पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता. खडसे म्हणाले की गुलाबी गप्पा करण्याचं वय आता माझं राहिलं नाही. अशा शब्दात त्यांनी महाजनांच्या विधानांवर खोचक प्रत्युत्तर दिले. त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की तुम्ही लोंढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही. तसेच खडसे यांनी महाजन यांच्यावर वैयक्तिक टीकाही करत तुम्ही फडणवीसांमुळे आहात, अन्यथा तुमची किंमत गल्लीतल्या कुत्र्या इतकी देखील राहिली नसती, अशी जहरी टीका केली आहे. माझ्या 5 चौकशा झाल्या, तुमच्या संपत्तीची पण चौकशी व्हावी एवढा दम आहे का, असा सवालही खडसेंनी थेट विचारलाय.
भाजपामधील आपला प्रवास आणि त्यांना झालेल्या अन्यायावरही खडसे भावनिक झाले. मी पक्षासाठी आयुष्य खर्च केलं, पण आज आरोप सिद्ध होऊनही काही जण पक्षात आहेत आणि आम्ही बाहेर फेकले गेलो असं म्हणत त्यांनी मनातील वेदना व्यक्त केल्या. महाजन यांनी मला मंत्रिमंडळातून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचले आणि जिल्ह्यातील संस्थांवर ताबा मिळवला. जोपर्यंत मी मंत्रिमंडळात होतो तोपर्यंत महाजनांचं वर्चस्व शक्य नव्हतं, म्हणूनच हे सर्व घडलं असंही खडसे म्हणाले. केलेलं आहे. यांनी या ठिकाणी मुक्का फोटो टाकला माझा, मी बोलका फोटो टाकला होता प्रफुल्ल लोढाचा, आणि मी प्रफुल्ल लोढाचे आरोप आहेत की माझ्याकडे आहेत आणि मी ते स्वतः पाहिले होते त्याच्याकडचे, म्हणून मला विश्वास आहे. तुमची काय व्यथा झाली असं म्हणता येतं की तुमची व्यथा काय? आमची व्यथा काहीच नाही आहे. मला कशाची व्यथा आणि वेदना लावली त्याच्यामध्ये? व्यथा वेदना हीच आहे की माझ्या मुलाच्या संदर्भातलं गंभीर आरोप केल्यानंतर मला वेदना होणारच आहे, मला व्यथा राहणारच आहे. कारण गिरीशला मुलगा नाही त्यामुळे तो असं बोलू शकतो, पण ज्याला मुलगा आहे आणि ज्याचा मुलगा गेला त्याचं दुःख फक्त त्यालाच समजू शकतं. भाऊ, गिरीश महाजनांनी हनी ट्रॅपचं प्रकरण नाकारलं होतं, त्याच्यावर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे की सगळं समोर येईल, थोडा दम धरा. आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये कालही परवाही मी सांगितलं होतं की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये जे गुन्हे दाखल झाले प्रफुल्ल लोढावर, त्याचा पुरावा काहीतरी असल्याशिवाय तो गुन्हा दाखल होणार नाही ना. का त्यांच्यावर इतकं गुन्हा त्याला फालतू कडकवलं त्याच्यामध्ये आणि टाकलं त्याच्यामध्ये? मग असे काय पुरावे तो प्रफुल्ल लोढा काय त्याने काय कोणत्या माणसाचे कोणत्या मंत्र्याचे पुरावे तुमच्याकडे दिले आहे आणि वारंवार त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न का होतो आहे? त्याच्याकडे जर काही पुरावे असतील तर पुरावे पोलीस घेतील आणि ते जनतेबाहेर येतील याची शक्यता फार कमी आहे. कारण त्याच्यामध्ये मंत्र्यांचेच काळे कृत्य येणार आहे, कोणी आमदारांचे येऊ शकतात, कोणाच्या जवळच्या माणसाचे येऊ शकतात. आणि हे जर मंत्र्यांचे त्याच्यामध्ये येत असतील तर पोलीस ते जाहीर करतील असं तुम्हाला वाटतं का? म्हणून कुठेतरी या गोष्टीचं वळण जे आहे वेगळं आहे. सरकारने जाहीर करावं की या संदर्भामध्ये प्रफुल्ल लोढाला हे सगळे व्हिडिओ माझ्याकडे मिळाले, या संदर्भामधल्या महिलांचे नावं घेऊ शकत नाही, पण निदान हे चित्रण मिळालं, हे व्हिडिओ मिळालं, ते व्हिडिओ मिळाले, जाहीर तर करा ना. का विनाकारण 3-3 FIR दाखल करायच्या त्याच्यासमोर? या सगळ्यामध्ये प्रफुल्ल लोढाच्या मुलाने मात्र तुमच्यावरच आक्षेप घेतला की हे नाथाभाऊंचं षडयंत्र आहे, मोठ्या साहेबांचं षडयंत्र आहे. असं आहे, प्रफुल्ल लोढाचा मुलगा आणि त्याचे कुटुंब आतापर्यंत काही बोलत नव्हते, पण ते मागच्या आठवड्यामध्ये गिरीश भाऊंना जाऊन भेटले आणि गिरीश भाऊंना भेटल्यानंतर त्याचा सूर बदलला. याचं कारण आता तुम्ही समजू शकता. याच्यावरून अजित पवार म्हटलेले आहे, दम द्यायचं बंद करा, हनी ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या. एक इशारा विरोधकांना अजित पवारांनी दिला आहे. हनी ट्रॅपवरून अजित पवार म्हटलेले आहे, दम द्यायचं बंद करा, हनी ट्रॅप असेल तर बाहेर येऊ द्या, असा विरोधकांना इशारा दिला आहे अजित पवारांनी. ठीक आहे ना, विरोधक त्यांचं काम करत राहतात, सत्ताधारी दाबण्याचं काम करतात, त्यामुळे विरोधकांना पूर्ण ताकद